हॅलो तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज आपण बघणार आहोत तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये स्टक आहात, म्हणजे तुमची कुठलीही सिच्युएशन असू शकते या क्षणी, या वेळी. कोण रिलेशनशिपमध्ये अडकलं आहे, कोण जॉबमध्ये अडकलं आहे, कोणाला जॉब स्विच करायचा आहे, कोणाला बिझनेस करायचा आहे, कोणाला प्रेग्नन्सी हवी आहे, कोणाला लग्न करायचं आहे, कोणाला शिक्षणामध्ये प्रगती करायची. एनी वन जी तुम्ही सिच्युएशनमध्ये आहात, कोणाला कर्ज करायचं आहे, कर्ज काढायचं आहे, कोणाला कर्ज कमी करायचं आहे, जी काही तुमची सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टक आहात त्याचा विचार करा की तुम्हाला कुठल्या सिच्युएशनसाठी तुम्हाला टॅरोमधनं उत्तर हवं आहे. ओके, कारण का बरेच आपले प्रॉब्लेम्स असतात आयुष्यात, तर तुम्हाला तुमची प्रायोरिटी काय आहे, कुठल्या सिच्युएशनसाठी तुम्हाला हे रीडिंग बघायचं आहे, त्या सिच्युएशनचा तुम्ही विचार करून तुमच्यासमोर 2 पाईल आहेत. म्हणजे यावेळी मी काही वस्तू किंवा गोष्टी यूज नाही केलं, डायरेक्ट डेक ठेवला आहे. तर 2 डेक आहेत वेगवेगळे, डेक नंबर 1 अँड डेक नंबर 2. हे 2 पाईलप्रमाणे तुम्हाला चॉईस करायचं आहे. तुम्ही डेक 1 चॉईस करू शकता किंवा डेक 2 चॉईस करू शकता. तुमच्याकडे 2 सिच्युएशन असतील तर एकासाठी वेगळं ऑप्शन निवडू शकता, एकासाठी वेगळं ऑप्शन निवडू शकतात आणि तुम्ही ते रीडिंग बघू शकता. ओके, तर पहिलं आपण वेळ न घालवता पाईल नंबर 1 बघणार आहोत. डेफिनेटली तुम्ही एक पाईल चॉईस केली असावी. ओके, तर आता आपण बघणार आहोत पाईल नंबर 1. ओके, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शांततेत बघा. ओके, आता पहिलं मी काढणार आहे तुमची सिच्युएशन. तुम्ही सध्या कुठल्या सिच्युएशनमध्ये स्टक आहात, कुठल्या सिच्युएशनला तुम्हाला फेस करावं लागत आहे. ओके, बघा 9 ऑफ सॉर्ड्स. तुम्ही खूप दडपणमध्ये आहात, सिच्युएशन पुढे जात नाही आहे. अशी सिच्युएशनमध्ये आहात की तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्ही खूप अति विचार करून असं झालं आहे की तुम्हाला सगळं समजतंय. भविष्यात तुमच्या बाबतीत काय घडणार आहे, काय घडू शकतं ह्याचं परिपूर्ण उत्तर तुमच्या मनाला माहिती असूनसुद्धा तुम्ही त्या सिच्युएशनकडे वेगळ्या दृष्टिकोनाकडे बघून स्वतःला स्टक करून घेतलं आहात. ही तुमची सिच्युएशन आहे. तुम्हाला समजतं आहे की पुढे काय होऊ शकतं. तुमचं थर्ड आय चक्र तुम्हाला सपोर्ट करतं, तुमचं अंतर्मन तुम्हाला सपोर्ट करतं आहे, तुम्हाला दिशाही दाखवत आहे, पण तुम्ही दिशाभूल होत आहे. तुम्ही ओव्हर थिंकिंग करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहे. तुम्हाला रात्र झोप येत नसावी, तुम्हाला अपचन होत असेल, तुम्हाला जेवण जात नसेल, काहींच्या बाबतीत तर हेडपेन पण होत असेल. ओके, किंवा काहींच्या बाबतीत तुम्हाला स्वप्नांच्या थ्रू तुम्हाला भविष्यातले संकेत देखील दिसत असावे. तर ही आहे तुमची सिच्युएशन. आता बघणार आहोत या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार की नाही पडणार. ओके, ओके, जसं मी बघते ना, हे 2 कार्ड्स आहेत, मी एकच केली. ओके, कार्ड ऑफ द डेक आहे चॅरियट. तर जशी तुमची सिच्युएशन आहे, डेफिनेटली तुमच्या सिच्युएशनमध्ये नेगेटिव्हिटी डेफिनेटली असावी. काहींच्या बाबतीत ब्लॅक मॅजिक असेल किंवा काहींच्या बाबतीत नजरदोष असू शकतो, तर काहींच्या बाबतीत आपले विरोधी असू शकतात. ओके, तर काहींच्या बाबतीत अशी सिच्युएशन आहे की एक म्हणतात ना की स्वतःचा राग तुम्हाला कंट्रोल आहे, तुमच्या रागापोटी पण तुमची ही सिच्युएशन असू शकते. ओके, तर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडणार का, की डेफिनेटली बाहेर पडणार आहात. पण 3.5 आत्ता हे बघा, ही टाईम फ्री रीडिंग आहे. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघतायत त्याच्या पुढे 3.5 महिन्याने असं समजून घ्या. तर 3.5 महिन्यानंतर तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर पडणार आहात. पण हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येणार आहे आणि तुम्ही स्वतःचा विचार न करता फॅमिलीचा विचार करणार आहात. तुम्ही प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे, पण थोडंसं कल तुमचा फॅमिलीकडे असणार आहे. तुमचं सपोर्ट तुमचा कल हा आपल्या माणसांसाठी असणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचा, म्हणजे ज्याला तुम्ही आपली फॅमिली मानता, समजा नवरा बायकोमध्येच वाद असतील तर तुम्ही तुमचा पोरांचा विचार कराल, असं मला म्हणायचं आहे. ज्याला तुम्ही प्रायोरिटी देतात फॅमिलीसाठी. ओके, तर तुमचं आपलं कोण आहे त्याच्यासाठी तुम्ही स्टँड घेणार आहात आणि मग तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर पडणार आहात. काहींच्या बाबतीत तर फॅमिली मेंबर किंवा असा आपल्या फॅमिलीतलाच एखादी व्यक्ती तुम्हाला सपोर्ट देखील करेल.
ह्यातून बाहेर पडायला. मदतीचा हात देखील येऊ शकतो काहींच्या बाबतीत आणि या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. समजतंय? तर येस, तुम्हाला देवाचे ब्लेसिंग्स देखील आहे. चॅरियटचं कार्ड आहे, तर तुम्ही त्या सिच्युएशनमधून फ्लोप्रमाणे ॲटोमॅटिकली इझिली बाहेर पडाल. थोडंसं स्टक आहे सिच्युएशन, पण ती आत्तापुरतीच आहे. नंतर तुम्हाला थोडंसं उलगडत जाईल, सत्य बाहेर येईल आणि तुम्हाला त्यातनं मार्ग देखील मिळणार आहे. तर तुम्ही या सिच्युएशनमधून 3.5 महिन्यानंतर बाहेर पडणार आहात. समजते? ओके, तर हे होतं पाईल नंबर 1. आता मी बघणार आहे पाईल नंबर 2, डेक 2. तर डेक 2ची सिच्युएशन काय आहे बघूया. ओके, डेक 2ची सिच्युएशन अशी आहे की हताश आहे, निराश आहे. ओके, उगाचच या गोष्टीमध्ये अडकून गेलो आहे, उगाचच या गोष्टीमध्ये अडकलेली आहे, अशा सिच्युएशनमध्ये आहात तुम्ही. म्हणजे काहीच चूक नसताना उगाचच अडकल्याचा भास होणं किंवा अडकल्यासारखं वाटणं किंवा आपली चूक नसताना आपण अडकलो आता, म्हणजे एखाद्या कुठल्या तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण स्वतः अडकलो. अशा पद्धतीची सिच्युएशन तुमची आता करंटली आहे. ओके, मी लाईट ऑन केली, कार्ड्स दिसत नव्हतं. ओके, तर अशी तुमची सिच्युएशन आहे. ओके, तर आता आपण ह्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार का हे बघायचं आहे. दुसऱ्यांच्या चुकीमुळे देखील तुम्ही स्वतः या सिच्युएशनमध्ये अडकला असावात काही जण. ओके, तर काही जणांचं असं आहे की दुसऱ्यांचा विचार करून, म्हणजे आता समजा आई वडील हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या पोराचं टेन्शन तुम्ही घेतलं आहे, इतरांचं टेन्शन तुम्ही घेतलं, या सिच्युएशनमध्ये आहात. समजतंय? ह्यात तुम्ही स्वतः नाही आहे, तुम्ही अडकलात. तुम्ही दुसऱ्यांचं टेन्शन घेऊन तुम्ही स्वतः अडकलात अशा, आणि ते दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजून त्या सिच्युएशनमध्ये अडकलात. अशी सिच्युएशन आहे काहींच्या बाबतीत. ओके, तर आता आपण या सिच्युएशनमधून बाहेर पडणार की नाही बघूया. वाव, कार्ड ऑफ द डेक आहे पेज ऑफ कप. ओके, हे बघा, जी सिच्युएशन आहे ना ती समोरच्याला हँडल करू द्या, तुम्ही करू नका. त्याने तुम्ही स्वतः अडकू शकता, पहिली गोष्ट. आता ही सिच्युएशन तुमचीच असेल, तुम्ही स्वतः ह्या गोष्टीमध्ये अडकला असेल, तर तुमची सिच्युएशन सध्या स्टक आहे, थांबलेली आहे, तर त्याला मार्ग फुटणार का? तर तुमच्या बोलण्याने होणार आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं बोलणं, तुमचं कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर जाऊन तुम्ही या सिच्युएशनमध्ये बाहेर पडणार आहात, नाही तर नाही. ओके, आता काहींच्या बाबतीत हे रेझिनेट होईल, काहींच्या बाबतीत नाही, पण जे मला दिसते ते बोलणं भाग आहे. या गोष्टीमध्ये कम्युनिकेशन, बोलणं खूप महत्त्वाचं ठरेल. समोरच्याला दुखेल, समोरच्याला त्रास होईल ह्याचा विचार न करता जे आहे ते सत्य समोर बोलणं आणि या सिच्युएशनमधून बाहेर पडणं. ओके, आणि त्यातनं तडजोड काढणं, म्हणजे जी सिच्युएशन आहे ती सरळ सरळ बोलावी. जी सिच्युएशन आहे ती सरळ सरळ बोलावी आणि ह्यातून बाहेर पडावं. ओके, तर ही सिच्युएशन तुमची सध्या आहे आणि त्यातून तुम्ही किती दिवसातनं बाहेर पडणार? ज्यावेळी तुम्ही बोलणार, ज्यावेळी तुम्ही डिसिजन घेणार, ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टीवर ॲक्शन घेणार आणि त्या क्षणापासून 8व्या दिवसापासून तुम्ही यातनं बाहेर पडणार आणि तुम्हाला तुमचे मार्ग ओपन होणार. घाबरू नका, स्थिर राहा, माइंड स्थिर ठेवा आणि नव्याने तुमच्या आयुष्यात तुमची सुरुवात होणार व्यवस्थित. फक्त बोलण्याची गरज आहे, ॲक्शन घेण्याची गरज आहे, घाबरण्याची गरज नाही. तुमची चूक नसेल तर तुम्हाला घाबरायची काही गरजच नाही. समजते? पाईल नंबर 2. तर अशा प्रकारे होता हा स्प्रेड. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि अशी व्हिडिओ बघायची असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.